कुटुंबियांची भेट घेणार आहेत। दादा, दिल्लीमध्ये काल रात्री तुम्ही आलेला आहात, थोड्या वेळाने भेट घेताय, भावना? ते कुटुंब इतकं वेदनेतून चाललंय स्वर्गीय शौर्य पाटलांचं। सोन्यासारखं लेकरं शेवटी काय असतं, आपलं काळीज गेल्याच्या नंतर जीवनात काय अर्थ नसतो। आणि जिथं आपलं लेकरू जाऊनसुद्धा पुन्हा पुन्हा अपमानितच जर केलं जात असेल तर ही खूप वाईट गोष्ट आहे। आणि ते दिल्लीसारख्या ठिकाणी शौर्य पाटील आणि प्रदीप पाटील हे प्रदीप पाटील सामाजिक क्षेत्रात कायम कामात आहेत, कायमस्वरूपी। आणि त्यांच्या मुलावरती जर अशी वेळ येते तर महाराष्ट्रच नाही तर देशातल्या सगळ्या मराठ्यांना उभं राहावं लागणार आहे त्यांच्या पाठीशी। आणि मराठ्याचं पोरगं आहे म्हणून अमित शहा साहेब लक्ष देत नाहीत काय? म्हणून देत नाहीत का? याच्यात पण जातीवाद करणार आहेत काय? आमच्या महाराष्ट्रात जर चिठ्ठीवरती नाव लिहिलेले असले तर देवेंद्र फडणवीस साहेब असतील, गृहमंत्री असतील, ताबडतोब कारवाई करतात। मग हे काय भारताच्या बाहेर आहे का दिल्ली? अमित शहांच्या भेटीची वेळ मागतात, 1 महिना उलटला या गोष्टीला। नाही, मी आता सगळ्या खासदारांना सांगितलं आहे, सगळ्या केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा सांगितलं आहे। आणि जे 2 जण राहिलेत त्यांना पण सांगणार आहे। तिकडे गेल्याच्या नंतर मी फडणवीस साहेबाला, अजितदादाला आणि शिंदे साहेबाला सांगणार आहे की तुम्ही युतीमध्ये आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातल्या लेकराचा बळी गेला आहे आणि केंद्रातलं सरकार लक्ष देत नाही, तर तुम्ही सगळेजण जाऊन अमित शहा साहेबाला सांगा की अटक करा म्हणून। शेवटी त्यांचं इथं पोलिसावर कंट्रोल आहे दिल्लीतल्या अमित शहा साहेबाचे। एकदा गोडीच सांगतो, नाही सांगितल्यावर पुढचं आंदोलन आणि पुढची भूमिका तुम्हाला दिसेल। काय असेल पुढची भूमिका? ती दिल्लीमध्ये असणार आहे की महाराष्ट्रात असणार आहे? हे बघा, एकतर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की त्यांचं ती मिशनरी असते चर्च, या चर्चच्या कोण मालक असतील, कोण अधिकारी असतील ना, यांचं अंकुश त्या शाळेवरती असतो। त्यांनी आत्तापर्यंत सांगायला पाहिजे होतं, दया, प्रेम, माया हे आपण लोकांवरती करतोय, ही आपली मिशनरी सांगते। तर मग इथं पोरगं मेलं गेले ते 4 कोण आहेत त्यांना अटक करा म्हणा, हे त्यांनीच सांगायला पाहिजे होतं आत्तापर्यंत। किंवा इथून पुढं तरी त्यांनी सांगावं की या पोराचा बळी गेला, हे लेकरू आमचं आहे, हे 4 यांना अटक करा। पण मला याच्या पुढं कळत नाही, जरी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी, या दिल्लीच्या शिक्षण मंत्र्यांनी लक्ष नसेल दिलं तर केंद्रीय गृहमंत्री काय करतायत? महाराष्ट्रात तुम्हाला सत्तेसाठी मराठा लागतो आणि इथं मात्र मराठ्यांचं एक पोरगं मेलं आहे म्हणून तुम्ही आता 1-1.5 महिना उलटून गेलाय तरी लक्ष देत नाही आहेत। सर्वपक्षीय खासदारांनी भेटीची वेळ मागितली, सुप्रिया सुळेंनी मागितली होती, बजरंग सोनवणेंनी मागितली होती, निलेश लंकेंनी मागितलेली होती। वेळ मिळालेली नाही आहे त्या खासदारांना, आज मिळाली असं समजते, पण तो वेगळा विषय असे। मला एक सांगा, मला याच्यात नाही राजकारण करायचं, मी वेगळ्या तत्वाचा माणूस आहे साहेब, मला याच्यात राजकारण करायचं नाही। मला शौर्य पाटलाला न्याय पाहिजे। हां, जर आज अमित शहा साहेबांनी जर वेळ दिली तर अमित शहा साहेबांनी आज आदेश द्यावेत, आम्ही त्यांचं कौतुक करू। TV 9च्या माध्यमातून जाहीर सांगतोय, आम्ही त्यांचं कौतुक करू, त्यांनी आदेश द्यावेत की ते 4 कोण आहेत त्यांना अटक करा। बघा कौतुक करतो का नाही आम्ही, कारण आम्हाला आमच्या लेकराचा बळी वाया जाऊ द्यायचा नाही। फक्त अमित शहा साहेबांनी एक लक्षात ठेवावं, त्यांनी असं करू नये, मराठ्यांचं पोरगं मेलं आहे म्हणून तुम्ही दुर्लक्ष करतायत, हे जर एकदा आमच्या लक्षात आलं, कारण आता एकदा गोडी सांगणार आम्ही, त्याच्यानंतर तुम्ही जाणून बुजून सरकारसुद्धा बळी घ्यायला जबाबदार आहे असं म्हणण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका। आणि आंदोलन पुढच्या काळात होऊ शकतं, कारण शाळा महाराष्ट्रात सुद्धा असणार आहेत। मग तुम्ही महाराष्ट्रातही शाळा असतील असं म्हणत महाराष्ट्रातील आंदोलनाचा एक प्रकारे इशारा देताय, दिल्लीमधली काय येणार? आम्ही यांनी जर न्याय नाही दिला, आता सगळ्यांनी सांगून, महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी, खासदारांनी सांगून, केंद्रातल्या मंत्र्यांनी, महायुतीतल्या सगळ्या घटकांनी सांगून जर यांना गुण नाही आला, मुंबईच्या नंतर शौर्य भयासाठी दिल्लीत सुद्धा आंदोलन होणार। मनोज दादा, चिठ्ठीमध्ये स्पष्टपणे नावं दिसत आहेत, मग याच्यापेक्षा मोठा अजून पुरावा काय पाहिजे असा प्रश्न नाही उपस्थित। म्हणूनच आम्हाला शंका यायला लागली की चिठ्ठीत नावं असताना महाराष्ट्रात फडणवीस साहेब ताबडतोब तिकडे अटक करायचं सांगतात। इथं काय प्रॉब्लेम आहे? मराठ्याचं पोरग आहे म्हणून तुम्हाला त्याचा बळी वायाला जाऊ द्यायचा आहे का? आम्ही जाऊ देणार नाही। दिल्लीत आंदोलन होणार, यांनी जर नाही ऐकलं तर होणार म्हणजे होणार। शेवटचा प्रश्न विचारतो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। मागच्या निवडणुकीमध्ये तुमचा प्रभाव बघायला मिळालेला होता, आत्ताच्या निवडणुकीचं कसं? नाही, मी विधानसभेला पण नव्हतो रिंगणात, नव्हते, पण तुमचा प्रभाव होता। माझा मुद्दा होता की तुमचा प्रभाव होता, तुम्ही होते असं नाही म्हटलं। आपण लोकसभेला होतो तर कसं करू? हां, हे भाजपनं आणि अमित शहा साहेबांनी लक्षात ठेवावं की आमच्या लेकरांचा शौर्य पाटलाचा बळी गेला, त्याला न्याय द्या। कारण खासदारकीला काय करू शकतो हे मराठ्यांनी दाखवलेलं आहे। पुढेही तुम्हाला त्रास होऊ नये, राजकीय म्हणून तुम्ही शौर्य पाटलाच्या सगळ्या आरोपींना, चिठ्ठीत लिहिलेल्या नावाला सगळ्या आरोपीला अटक करा। जातीवाद तुम्ही मराठ्यांबरोबर करताय अमित शहा साहेब, हे मराठ्यांच्या राज्यातल्या लक्षात येता कामा नाही नसता
मराठ्यांचे जर मन तुम्हाला अमित शहा साहेब जिंकायचे असतील तर तुम्ही 4ही आरोपी अटक करून दाखवा आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांचे मन जिंका. आता दिल्लीत आंदोलन होणार आहे. या प्रकरणाचे पडसाद स्थानिक स्वराज्य निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उमटू शकतात का नाही उमटणार? जर आमचं पोरगच गेलंय, आम्हाला मराठ्यांना माया लेकरात आहे आणि आमचं पोराला न्याय देणार नसला शिवरे पाटलाला तुम्ही, तर महाराष्ट्रातच काय देशात खूप मराठी आहेत, इकडं सगळीकडं मग यांना फटका बसणार हे नक्की. नसता तुम्ही अमित शहा साहेबांनी त्यांना 4ही आरोपीला अटक करावं. बाळामामा म्हात्रे यांनी तुमची आता भेट घेतलेली आहे. दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावी अशी त्यांची मागणी मागच्या अनेक वर्षांपासून तो प्रश्न आहे, पण तो मार्गी लागत नाहीये. अरे मग ते भूमिपुत्र आहेत ना, त्यांचे नाव नाही देता कोणाच्या बाचकाण्याचे एखाद्या, कोणाचे आणतात आणि लिहित बसतात कोणकडे बी काय बी. त्यांचं तर तिथं बाबा मूळचे मालकच ते आहेत. मालकाचं नाव दिलं सोडून कसले हागरे फुगरे धरून आणतात आणि त्यांचे देतात. मग हे नावाला अडचण काय? काय पोट दुखतं का? मतदान गोड लागत का? भूमिपुत्रांच्या नावासाठीच्या लढाईमध्ये मनोज जरांगे पाटील सोबत असतील. सगळ्या सोबतच हो, त्यांच्याच काय सगळ्या सोबतच. अरे खरे कष्ट जीवावर उद्धार होऊन कष्ट करणारे कोण असतील तर आगरी कोळी आहेत. बरोबर. नोकऱ्या नाहीत त्यांना, कशामुळं? आरक्षण असून. यांचं ओबीसीचं आरक्षण दुसरेच खात्यात, यांना नोकऱ्या नाहीत. जीवावर उद्धार होऊन समुद्रात मासेमारी करणं सोपं समजू नका. जीवावर उद्धार होऊन लेकरं बाळ पोषित आहेत बिचारे ते, आणि ते भूमिपुत्र आहेत, मुंबईचे मालक ते आहेत, आणि त्यांचं नाव नाही देतं मग कुणा देतो? दिबांच्या नावाला तुमचं पूर्ण समर्थन आहे? पूर्ण नाही मी त्यांना मग आता जाऊन ते शब्द बोलायचा होता मला, मिले बेजार करी सरकारला. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे मनोज जरांगे पाटील होते आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की दिबा पाटलांचं नाव देत असताना भूमिपुत्र आहेत ते, त्यामुळे त्यांच्या नावाला माझं पूर्ण समर्थन आहे असं म्हणत असतानाच अमित शहा यांना विनंती देखील केलेली आहे TV 9च्या माध्यमातून की तुम्ही तातडीनं आरोपींना अटक करा, जर आरोपींना अटक केली तर मी तुमचं कौतुक करेन असं म्हणत असताना मराठा समाजाचा मुलगा आहे म्हणून तुम्ही न्याय देत नाहीत का असाही सवाल मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन विनोद कुमार समी, प्रमोद जगताप, TV 9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.